तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। आणि बऱ्याच वेळेला काय होतं, ज्यावेळी आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवतो तर त्यावेळी तो चपटा बसतो किंवा काय होतं, जी क्रॉस पट्टी आहे तर ती छातीवर येते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की किती छातीला आणि किती साईजला आपल्याला क्रॉस पट्टी जी आहे तर ती किती ठेवायची आहे किंवा काय आहे। तर मला कमेंट आली होती की 40 साईजचा 3 पीस प्रिन्सेस कट ज्याचं जे कटिंग आहे तर ते दाखवा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंगसुद्धा मी दाखवलेलं आहे। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा। आता हा पीस आहे जो सिंथेटिकमध्ये आपण घेतलेला आहे, कस्टमरचा ब्लाऊज आहे हा। आणि हे जे मी तुम्हाला मेजरमेंट पुढे सांगणार आहे तर ते तुम्ही 40 साईजला सुद्धा वापरू शकता। मी तुम्हाला मेजरमेंट पुढे सांगेन। आता हे जे काही मी मेजरमेंट टाकत आहे तर ते 38 आणि 40ला हे दोन्हीला चालतं। सो तुम्ही 38 आणि 40 जर ब्लाऊज रेडी करणार असाल तर हा व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा। आता जर तुम्हाला एकदम प्रॉपर असं जर माप पाहिजे असेल किंवा ब्लाऊज अंगामध्ये एकदम प्रॉपर फिटिंग जर बसायला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती न कट करता ते पहिल्यांदा पेपरवरती करायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही अस्तरवरती आणि मग मेन कापडावर त्याचं जे कटिंग आहे तर ते करायचं आहे। आता एकदम छोट्या छोट्या ट्रिक आहेत तर त्याही मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। जर तुमचं शोल्डर वगैरे पडत असेल तर ही जी ट्रिक आहे तर ती नक्की वापरा। जसं की प्रत्येक प्रिन्सेस कट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असतो, क्रॉसमध्ये ठेवल्यामुळे आपला जो शोल्डर आहे तर ते अजिबात पडत नाही। बाकी तुम्ही गळा कितीही टिप घ्या पण शोल्डर अजिबात तुम्हाला हा जो व्हिडिओ बघितल्यानंतर प्रॉब्लेम जो आहे तर तो होणार नाही। आता सगळ्यात आधी मी तर घेतलेलं आहे आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची। तर पूर्ण उंची मी घेतलेली आहे 14 + 1 इंच। जर तुम्ही 40 साईजसाठी बनवत असाल तर 14.5 + 15.5 इंच घेऊ शकता। त्यानंतर जे शोल्डर आहे मी घेतलेला आहे 5.5 इंच, मुंडा मी घेतलेला आहे 6 इंच। आता हेच सेम मेजरमेंट जे आहे 40 साईजला तुम्ही टाकायचं आहे, म्हणजे 40 साईजला सुद्धा जे शोल्डर आहे 5.5 मी घेत असतो आणि जो आपला मुंडा आहे तर तो मी 6 घेत असतो। सो तुम्ही इथं 38 आणि 40च्या हिशोबानेच तुम्ही जे मेजरमेंट आहे तर तिथं टाकायचं आहे। आता हा जो ब्लाऊज आहे मला 38 साईजमध्ये रेडी करायचा आहे। तर छातीचं माप जे आहे मी घेतलेलं आहे 9.5 इंच। 38चा चौथा भाग आपला 9.5 इंच येतो। जर तुम्ही 40 साईजचं ब्लाऊज बनवत असाल तर त्याचा चौथा भाग तुम्ही 10 इंच घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग 2 इंच मार्जिन ॲड करायचं आहे। आता हे 38 असल्यामुळे 9.5 इंच मी घेतलेलं आहे छातीचं माप, त्याच्यानंतर 2 इंच मी मार्जिन ॲड करून घेतलं। आता जी कमर आहे 8 घेतलेली आहे, 8 + 2 इंच कमरेमध्ये सुद्धा मी मार्जिन जे आहे ॲड करून घेतलेलं आहे। त्यानंतर दाखवल्याप्रमाणे छाती आणि कमर जे आहे आपल्याला जोडून घ्यायचे आहे। आणि जसं की आपण फ्रंट आणि बॅकच्या जो मुंड्याला शेप असतो तर तो 1 आणि 1.5 इंचावरती देत असतो। म्हणजे बघा 1 इंचाचा जो शेप आहे तो फ्रंटला द्यायचा आहे, 1.5 इंचाचा जो शेप आहे तर तो बॅकला द्यायचा आहे आणि शेप जो आहे एकदम बाहेरून आपल्याला घ्यायचा नाही। तर बघा मला बऱ्याच वेळेला कमेंट येतात की आमचं जे ब्लाऊज आहे काकेमध्ये खूप चुन्या पडतायत किंवा फुगतंय कापड, तर ते मुंड्यामध्ये शेप आपला चुकल्यामुळे तो प्रॉब्लेम आपल्याला होत असतो। सो इथं बघू शकता तुम्ही मुंड्याचा कधीही शेप देताना आपल्याला तो खूप आतून द्यायचा आहे। त्यामुळे आपल्याला काय होतं की मुंड्यामध्ये एकदम छान असा ब्लाऊज जो आहे फिटिंगला बसतो। आता इथं गळ्याची जी रुंदी आहे मी 2.25 इंच घेतलेला आहे। पुढचा जो काही गळा आहे मी घेतलेला आहे 6.25 इंचाचा। तर तुम्हाला इतका मोठा नको असेल तर तुम्ही 6 किंवा 6.5 सुद्धा ठेवू शकता। तर तुमच्या चॉईसने गळा जो आहे पुढचा तुम्ही कमी जास्त करू शकता। तर आता आपल्याला घ्यायचं आहे क्रॉस पट्टीचं माप। तर क्रॉस पट्टी जे आहे जर छातीचं जर माप जास्त हेवी असेल, म्हणजे जसं की 38 आणि 40 साईजचं जे माप असतं तर ते छातीचं पोर्शन जास्त असतं, तर त्यामुळे आपल्याला क्रॉस पट्टी जी आहे जास्त कधीही घ्यायची नाही। तर कधीही तुम्ही जर मोठी साईज शिवत असाल किंवा हेवी जर चेस्ट असेल तर ते क्रॉस पट्टी आपल्याला कमीच घ्यायची आहे। जसं मी तर 2 आणि 1.5 इंच घेतलेले आहे, तर मी कमी घेतलेले आहे, त्यामुळेच एकदम छातीच्या खाली बरोबर आपली क्रॉस पट्टी येते। जर तुम्ही जास्त क्रॉस पट्टी घेतला तर ती छातीच्या वर येते आणि ते व्यवस्थित फिटिंग जे आहे अजिबात दिसत नाही। सो लक्षात ठेवायचं आहे, जर छाती जर माप हेवी असेल तर क्रॉस पट्टी आपल्याला नेहमी लहान घ्यायची आहे, म्हणजे 2 आणि 1.5 तुम्ही घेऊ शकता। आता त्यानंतर प्रिन्सेस कटच्या जे कट्स पॉईंटचं माप असतं म्हणजे रुंदीचं, तर ते आपण घेतलेलं आहे 4 इंच। आता हे सेम मेजरमेंट जे आहे 4 इंच, तर ते 40 साईजला सुद्धा वापरायचं आहे। मी 38ला 4 घेतलेला आहे, 40ला सुद्धा 4 इंच घ्यायचं आहे। वरून बस्ट पॉईंट जो आहे मी वरून घेतलेला आहे खाली 9.5 इंचावरती। तुम्ही जर हाईट जास्त घेतला असाल तर 10 इंचावरती बस्ट पॉईंट देऊ शकता किंवा 9.5 इंचावरती सुद्धा देऊ शकता। आता बघा प्रिन्सेस कट चपटा न होण्याचं कारण म्हणजे आपले हे 1.5 इंच जे आपण दोन्ही साईडने वाढवतो, तर त्यामुळे प्रिन्सेस कट आपला कधीही चपटा बसत नाही। तर हे लक्षात ठेवायचं आहे। बऱ्याच जणांचा तो प्रॉब्लेम असतो 3 पीसचा की प्रिन्सेस कट चपटा बसतो। आता हे दोन्हीकडे आपण 1.5 इंच वाढवल्यामुळे काय होतं की 3 इंचाचा जो गॅप असतो तर तो आतमध्ये येतो आणि त्याच्यामुळे एक छान असा पफ तयार होतो प्रिन्सेस कटला, चपटा वगैरे अजिबात बसत नाही। आणि मुंड्यामधून एकदम सिंपल असा जो आहे प्रिन्सेस कटचा आपल्याला शेप द्यायचा आहे। आणि गळ्याला सुद्धा राऊंड नेक जो आहे थोडासा मी बाहेरून घेतलेला आहे। आणि बघू शकता एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला याचं जे मार्किंग आहे तर ते दाखवलेलं आहे।
एकदम सिंपल पद्धत आहे, जास्त यात अवघड मी काही तुम्हाला सांगितलेलं नाही. आता हे मार्किंग जे आहे आपण पेपरवरती करून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप आपल्याला पेपर जे आहेत बॅक आणि फ्रंट जे आहेत करून घ्यायचं आहे. तर आता बॅक आणि फ्रंट जे आहेत आपल्याला सेपरेट कट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर गळ्याच्या दोन्ही साईडला आपल्याला कट द्यायचा आहे. आता बघा क्रॉस पट्टी आपण पहिल्यांदा इथं कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर बाकीचे जे सगळे पार्ट आहेत दाखवल्याप्रमाणे आपण इथं कट करायचे आहेत. आणि मेन महत्त्वाचं काय आहे की हे जे पॅटर्न आहेत आपण अस्तरवरती ते एकदम व्यवस्थित असे ठेवायचे आहेत. जर तुम्ही अस्तरवरती हे पॅटर्न जर ठेवायला चुकला तर ब्लाऊज बिघडू शकतो. तर त्यामुळे अस्तरवरती मी हा जो पॅटर्न आहे ठेवते, तर ते तुम्ही व्यवस्थित बघा, लक्ष देऊन बघा तरच तुमच्या लक्षात येईल. जर एखाद्या पॅटर्नमध्ये तुम्ही जर मार्जिन वाढवायला चुकला तर ब्लाऊज बिघडू शकतो. तर हे बघा जे टोकात आपली आलेली होती तर ते आपण कट केलेले आहेत, म्हणजे राऊंड शेप जो आहे आपण दिलेला आहे. त्यानंतर आता स्लीवचं जे कटिंग आहे मी इथं दाखवत आहे. आता स्लीव जे आहे मला 5 इंचाची रेडी करायची आहे. सो 6 इंचावरती मी मार्किंग केलं. आता इथं बघा छातीचा आपला चौथा भाग टाकायचा. तर आपली छाती जी होती ती 38ची आपण तयार होती, तर 9.5 इंच आपला चौथा भाग येतो. तर फक्त आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे 10 इंचावरती आपण हे मार्किंग जे आहे स्लीवचं करून घ्यायचं आहे. म्हणजे हाताच्या घडीचं जे मार्किंग आहे तर ते 10 इंचावरती आपण केलं. तर मी परत एकदा सांगते की 38 साईज आपली छातीचं माप होतं. 38चा चौथा भाग 9.5 प्लस फक्त त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचा आहे. जर तुम्ही 40 साईजसाठी बनवत असाल तर 10 प्लस अर्धा इंच म्हणजे 10.5 इंचावरती हाताच्या घडीचं माप आपल्याला द्यायचं आहे. आणि त्यानंतर 3 इंच खाली घेऊन 2 इंच परत आत देऊन आपण बाहीचा जो शेप आहे अशा पद्धतीने काढायचा आहे. तर आता स्लीवचे सुद्धा माझे भरपूर व्हिडिओ आहे चॅनलवरती स्टेप बाय स्टेप. तुम्हाला जर एकदम सविस्तर बघायचे असतील तर तेही व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत, तर ते तुम्ही बघू शकता. तर ते हिंदीमध्ये सुद्धा आहेत आणि मराठीमध्ये सुद्धा आहेत. आता या पद्धतीने आपण जी स्लीव्ज आहे तर ती कट करून घेतलेली आहे. फ्रंटचा शेप मी आता लगेच कट करत नाही. फ्रंटचा जो शेप आहे मी स्टिचिंग त्यावेळीच स्लीव्जला जो आहे देत असतो, अगोदर मी करत नाही. तर त्यामुळे आपलं टाईम पण खूप वाचतो आणि आपल्याला सारखं बघावं लागत नाही की फ्रंटचा शेप कोणता आहे, बॅकचा शेप कोणता आहे. आता हे बघा आपलं पूर्ण जे कटिंग आहे पेपरवरती आपण करून घेतलेलं आहे सगळ्या पार्टचं. तर आता हे आपला जो बॅक पार्ट आहे तर तो पहिल्यांदा आपण आहे तसा हा अस्तरवरती ठेवून घ्यायचा आहे आणि मार्किंग करून हा कटिंग करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये कोणतंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते घ्यायचं नाही. तर बॅक पार्ट जो आहे मी कट करून घेतला. त्यानंतर आपली जी स्लीव्ज आहे तर ती स्लीव्ज अशी ठेवून आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता ही स्लीव्ज बघू शकता दाखवल्याप्रमाणे अशी आपण ठेवून इथं कट करून घ्यायची आहे. आता प्रिन्सेस कटचा जो दुसरा पार्ट आहे फिटिंगच्या साईडचा तो इथं बघू शकता की आपल्याला कशा पद्धतीने वाढवायचा आहे. तर प्रिन्सेस कटचे जे 2 पार्ट असतात, गळ्यापासला पार्ट आणि फिटिंगच्या साईडचा पार्ट, तर त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये आपल्याला मार्जिन जे आहे घ्यावं लागतं. तर तुम्ही एकामध्ये जरी मार्जिन घ्यायला चुकला तर ब्लाऊज बिघडू शकतो. तर परत इथे एकदा बघू शकता. पहिल्यांदा प्रिन्सेस कटचा तो आपला दुसरा पार्ट आहे तसा इथं मार्किंग करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ही फिटिंगची बाजू आहे आपली कमरेकडची, तर त्या साईडला क्रॉसमध्ये आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. हे 1.5 इंच मी वाढवून घेतलं. त्याच्यानंतर जी बाजू दुसऱ्या बाजूला आपली जॉईंट होणार आहे तिथे आपल्याला वाढवायचं आहे, फक्त अर्धा इंच, जास्त घ्यायचं नाही. तर हा पार्ट जो आहे प्रिन्सेस कटचा मी दुसरा जो पार्ट आहे कट केलेला आहे मार्जिन वाढवून. आता पहिला आपला जो गळ्यापासला पार्ट आहे तर तोही आपल्याला ठेवायचा आहे क्रॉसमध्ये. जसं की मी मगाशी तुम्हाला सांगितलं, जर तुमचं शोल्डर वगैरे पडत असेल, तो जर तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने क्रॉसमध्ये ठेवून जे आहे अस्तरवरती कट करायचा आहे. तर आपली आय आणि हुकची पट्टी आपण लावतो तर त्या साईडला कमरेला 1.5 इंच मी घेतलेला आहे बघा इथं.
आणि त्यानंतर आहे तसं हे मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि अस्तरवरती गळ्याची जी रुंदी आहे तर ती किती कमी झालेली आहे बघा तुम्ही. कारण काय होतं की हा जो ब्लाऊज आहे तो स्ट्रेच होतो गळ्याजवळ आणि एकदम टाईट बसतो, अजिबात पडत नाही. की तुम्ही कितीही गळा जरी बॅक साईडला डीप काढला किंवा फ्रंटला डीप काढला तर एकदम टाईट बसतो हा ब्लाऊज क्रॉस कटिंग केल्यामुळे. आणि 1.5 इंच आपलं हे वाढवावंच लागतं. त्यानंतर आपण अर्धा इंच जी बाजू आपली जॉईंट होणार आहे तर तिथे आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. आणि हा जो पार्ट आहे दाखवला जसा आहे तसाच तुम्ही हे जे फ्रंटचे 2 पार्ट आहेत कटिंग करायचे आहेत मार्जिन वाढवून. आता त्यानंतर क्रॉसपट्टी जी आहे मी तर डबल काढलेली आहे कारण आपलं अस्तर जे आहे बऱ्यापैकी उरलं होतं. तर त्यामुळे आपण ही जी क्रॉसपट्टी आहे डबल काढलेली आहे. तर तुमच्याकडे अस्तर कमी असेल किंवा मेन कापड जे आहे कमी असेल तर तुम्ही सिंगल क्रॉसपट्टी अस्तरमध्ये जरी काढली तरी चालेल. तर हे बघा ही क्रॉसपट्टीसुद्धा मी तर कट करून घेतलेले आहेत. आणि सगळे जे पार्ट आहेत मार्जिन वाढवून आपण सगळे जे व्यवस्थित पार्ट जे आहेत वाढवून घेतलेले आहेत. 5 पार्ट निघतात, जसे आपले कटोरीचे 5 पार्ट निघतात तसे प्रिन्सेस कटचे 5 पार्ट निघतात 3 पीसच्या. आणि हे आता हे आपल्याला काय करायचं आहे तसे आपल्याला हे मेन कपड्यावरती कट करून घ्यायचे आहेत. मेन कपड्यावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा जे मार्जिन आहे तर ते घ्यायचं नाही, कारण ऑलरेडी आपण अस्त्रावरती मार्जिन वाढवून घेतलेलं आहे. तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की मेन पिसावरती आहे तसे सगळे पार्ट ठेवून हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आता हे जे आहे कापड खूप सिंथेटिक होतं, सो मी मशीनवरती हे कट केलेलं नाही. तर खाली व्यवस्थित हातरून मग मी हे जो पीस आहे कट करून घेतलेला आहे बघू शकता. आता हे सगळे जे पार्ट आहेत आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत सगळे व्यवस्थित. आता मी बॅक स्लीव्ज इथं जोडून घेतलेले आहे. आणि फ्रंटचं बघू शकता इथं फ्रंट जो आहे बऱ्याच वेळेला काय होतं की साईडला जे आहे कापड खूप शिल्लक राहतं म्हणतात, कमेंट पण येतात तशा. तर आता आपण काय करायचं आहे बघा, हे साईडचा जो कपडा आहे फिटिंगच्या साईडचा तर तो एकदम खाली येतो. हे काय करायचं बघा, आता आपण इथं काय केलेलं आहे गळा वगैरे ऑलरेडी तयार करून आपण घेतलेला आहे, अस्तर पलटून टाकलेलं आहे. आणि त्यानंतर दोन्ही जे प्रिन्सेस कटचे पॉईंट आहेत आपण जोडून घेतलेले आणि एकदम छान असा पफसुद्धा त्याच्यामध्ये आलेला आहे, चपटा वगैरे बसलेला नाही. तर ते बघू शकता. आता आपण इथं काय करायचं आहे की दोन्ही साईडचं जे फिटिंगचं कापड होतं तर ते आपलं खाली येतं प्रिन्सेस कट ज्यावेळी आपण जॉईंट करतो. आता क्रॉसपट्टी लावायच्या अगोदर आपल्याला काय करायचे, हे जे दोन्ही पार्ट आहेत असे एकमेकांवरती आपल्याला ठेवायचे आहेत. आणि सेम काय करायचं आहे एक इथं पट्टीने किंवा मी जसं टेपने इथं घेतो मार्किंग करतो सरळ लाईन, तशी तर आपण लाईन मार्किंग करून घ्यायची आहे. तर हे बघा एक्स्ट्रा जितकं कापड आहे तर ते पूर्ण आपल्याला कट करायचं आहे आणि त्यानंतरच मग आपण क्रॉसपट्टी जोडायची आहे. आता हे बऱ्याच जणांना होतं आणि क्रॉसपट्टी लावल्यानंतर ती क्रॉसपट्टी जी आहे अशी तिरकी बसते. तर त्यामुळे पहिल्यांदा ही जी बाजू आहे एकदम स्ट्रेट अशी लेवलमध्ये करून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतरच मग क्रॉसपट्टी जी आहे आपल्याला जोडून घ्यायची आहे. आता क्रॉसपट्टी जी आहे आपण डबल काढली होती, सो आपण इथं ती लावून घेणार आहोत. मेन कापड आणि अस्तर जे आहे आपण जोडून घेतलं होतं आधीच. तर अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपल्याला जी क्रॉसपट्टी आहे तर ती लावून घ्यायची आहे. तरी बघा त्यानंतर एक टीप मी मारून घेतलेली आहे क्रॉसपट्टीला, कारण ती व्यवस्थित सेट होते. जर फुगत वगैरे असेल तर ती फुगत नाही जर तुम्ही क्रॉसपट्टीवरती फक्त एकच दाबटीप मारला तर. आता दुसरी साईडसुद्धा मी अशी रेडी करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आता आपण आपली जी हुक आणि आयपट्टी आहे तर ती लावून घ्यायची आहे. तर आयपट्टी जी आहे मी 2.5 इंचाची लावत असतो आणि हुकची पट्टी आहे आपण लावत असतो ती 3.5 इंचाची. तर या पट्ट्यासुद्धा मी अशा कट करून घेत आहे. एक 3.5 इंचाची पट्टी आपल्याला लुकसाठी लावायची आहे आणि हुक पट्टी जी आहे आपल्याला 2.5 इंचाची लावायची आहे. आता हे बघू शकता की दोन्ही साईडला आपण हे जे आहे पॅक केलेलं आहे, म्हणजे बॉटमला आणि गळ्यालासुद्धा आपण या ज्या पट्ट्या आहेत तर त्या फोल्ड करून घ्यायच्या आहेत आणि मगच या पट्ट्या ज्या आहेत आपल्याला लावून घ्यायच्या आहेत. कारण बॉटमसुद्धा आपण लॉक केलेला आहे आणि वरती गळासुद्धा आपण लॉक केलेला असल्यामुळे दोन्ही पट्ट्या ज्या आहेत वरून आणि बॉटमपासून आपल्याला इथं काय करायचं आहे लॉक करून मग याला लावून घ्यायचे आहेत. आता आयपट्टी जी आहे मी लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता हुक पट्टी जी आहे आपण ही लावत आहोत, जी आपण 2.5 इंचाची कट केलेली आहे.
आता हे बघा एकदम व्यवस्थित असा आपला ब्लाऊज जो आहे इथं झालेला आहे. आता त्यानंतर आपण काय करायचं आहे की शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे. शोल्डर जॉईंट करायच्या अगोदर बॉटम लेवल करून मग शोल्डर जॉईंट करायचं आहे. जसं की माझा तो फ्रंटवाला जो पार्ट आहे थोडासा मोठा झाला होता, तिथं आपण हा कट केलेला आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं जे शोल्डर आहे तर ते पूर्ण कटिंग करून घ्यायचं, ब्लाऊजला उलटं करून घ्यायचं. त्यानंतर अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपल्याला पूर्ण जे शोल्डर आहे तर ते लॉक करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण लावून घेणार आहोत स्लीव्ज लावायच्या आधी आपल्याला दोन्ही मुंडे चेक करायचे आहेत. म्हणजे फ्रंटचा मुंडा आणि बॅकचा मुंडा पहिल्यांदा आपल्याला चेक करायचा आहे की तो सेम आहे का. आता हा बघा थोडंसं बॅकचा जो मुंडा होता तर तो एक्स्ट्रा झाला होता, सो तोही आपण कट करून घेतलेला आहे. दुसरी साईडसुद्धा दोन्ही मुंडे जे आहेत आपल्याला चेक करायचे आहेत. आणि त्यानंतरच मग आपण स्लीव्ज जे आहे तर ती लावून घ्यायची आहे. आता स्लीव्ज जे आहे मी पलटी जे आहे अस्तर करून घेतलं होतं, लेस वगैरे लावून घेतली होती. आणि शेप जो आहे स्लीवचा मी कट केलेला आहे फ्रंटवाला, आणि स्लीव जी आहे मी अशी लावून घेतलेली आहे अर्धा इंचाच्या स्पेसवरती. त्यानंतर एक सरळ टीप मारून घ्यायची आहे. सरळ ब्लाऊजवरतीच आपल्याला सरळ बाजूने टीप मारून घ्यायची आहे एकदम कॉर्नरला. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या वेळेस ओव्हरलॉक तुम्ही नाही केला तरीही चालतं, ब्लाऊज जे आहे आतून फिनिशिंग राहतं. आता दोन्ही ज्या साईड आहेत मी इथं बाही जे आहेत जोडून घेतलेल्या आहेत. त्यानंतर सरळ ब्लाऊजवरती सुद्धा मी टीप मारून घेतली. आता परत हेच ब्लाऊज आपल्याला काय करायचं आहे की उलटं करायचं आहे, आणि उलट्या बाजूने सुद्धा आपल्याला अजून एक दाब टीप द्यायची आहे इथं. आणि त्यानंतर मग जे काही आपलं फिटिंगचं माप आहे तर ते फिटिंगचं माप आपण इथं टाकणार आहोत. आता जे फिटिंगचं माप आहे हात रुंदीचं 6.5 इंच आहे, आणि छातीचं 9.5 इंच आहे, कमरेचं जे आहे 8.5 इंच घेतलेलं आहे मी. तर हे बघा एकदम स्ट्रेट लाईनमध्ये आपली जी फिटिंगची टीप आहे ती आलेली आहे. आणि आतमध्ये मार्जिनसुद्धा आपलं 1.5-2 इंचाचं फुल्ल मार्जिन राहतं. सो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये काय डाऊट असतील तर तेही मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवर तर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.